आणि महाराष्ट्राचं डेलिगेशन घेऊन आम्ही या ठिकाणी आलो। आतापर्यंत अतिशय यशस्वी अशा पद्धतीनं ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही परिषद या ठिकाणी पार पडली आहे आणि विशेषतः महाराष्ट्राकरता अनेक चांगल्या बाबी या ठिकाणी घडल्या। पहिल्यांदा तर मला हे सांगायचं आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधलं पार्टिसिपेशन का गरजेचं आहे। आपल्याला कल्पना आहे की आजच्या जिओपॉलिटिकल सिच्युएशनमध्ये ज्या प्रकारच्या आर्थिक घडामोडी घडतायत त्या घडामोडींमध्ये तुम्हाला जर रेलेव्हंट राहायचं असेल तर तुम्हाला डावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये असलं पाहिजे। वर्ल्ड पॉलिटिकल लीडर्स इथे आहेत, वर्ल्ड बिझनेस लीडर्स इथे आहेत, जगातलं इनोव्हेशन हे या ठिकाणी शोकेस केलेलं आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फ्युचर आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या ठिकाणी शोकेस केलेले आहेत आणि जगाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे हे या ठिकाणी आपल्याला शिकायला देखील मिळतं आणि त्यात सहभागी देखील व्हायला मिळतं। आणि म्हणूनच देशाचं ग्रोथ इंजिन असलेलं महाराष्ट्र हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलंच पाहिजे आणि ती संधी दिल्याबद्दल मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो। या ठिकाणी दोन गोष्टी असतात, एक आपलं पार्टिसिपेशन असतं ज्यामध्ये बायलॅटरल मीटिंग्स होतात, बिझनेस लीडर्ससोबत मीटिंग्स होतात, वेगवेगळ्या पॅनल्समध्ये पार्टिसिपेट करून आपल्याला भारताची आणि आपल्या राज्याची भूमिका मांडता येते किंवा त्या त्या क्षेत्रामधलं जे काही नवीन घडतं आहे त्यात आपण कुठे पोझिशन्ड आहोत या गोष्टी आपल्याला सांगता येतात। आणि दुसरं अर्थातच अनेक गुंतवणुकीचे करार देखील या ठिकाणी होतात आणि गुंतवणुकीसोबतच काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचे करार देखील आपण या ठिकाणी करतो की ज्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये गुंतवणुकीची इकोसिस्टीम तयार करण्याकरता आपल्याला त्याचा फायदा मिळत असतो। त्या दृष्टीने अतिशय यशस्वीपणे हा दौरा आम्ही केलेला आहे। माझ्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंतजी देखील होते आणि एक स्ट्रॉंग डेलिगेशन इंडस्ट्रीज विभाग असेल, MMRDA, सिडको आणि इतर CMOचे वरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे। मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त 7 ते 10 लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे। त्या संदर्भातलं काही एक प्रकारचं ॲग्रीमेंटही झालं आहे, पण पुढच्या महिन्या किंवा 2 महिन्यामध्ये ॲक्च्युअल MOUच्या स्टेजला ते येतील। त्यामुळे एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे। 30 लाख कोटीची गुंतवणूक या ठिकाणी आणि अजून 7 ते 10 लाख कोटी ही गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढेल अशा पद्धतीने गुंतवणूक आपण करू शकलो आहोत। विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की ही जी काही गुंतवणूक आहे यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे, याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे, याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे। सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये 83% जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे। एकतर ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या फॉरेन कंपनीजनी इंडियन सबसिडियरीज तयार करून त्याच्या माध्यमातून केलेली आहे
किंवा त्या ठिकाणी ज्या काही फॉरेन फंड्स आहेत त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे 83% गुंतवणूक ही FDI कंपोनंटची गुंतवणूक आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 16% गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जे काही त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत, या मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीज सोबत आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर या गुंतवणुकीमध्ये FDI कमी आहे, पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे. आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत. एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते आहे याचा जर हिशोब आपण लावला तर 18 देशातनं ही गुंतवणूक येते आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः आपण जर विचार केला तर US, UK, स्वित्झर्लंड, स्वीडन, सिंगापूर, नेदरलँड, जपान, इटली, जर्मनी, फ्रान्स, UAE, डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांपासनं ही येते. सिंगापूर अशा अनेक देशातनं UAE देखील आहे. या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की या अनाउन्समेंट या प्रत्यक्ष त्या ठिकाणी परिवर्तित होतात का? तर याही संदर्भात महाराष्ट्राचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे. डावोस 2025 मध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट अनाउन्समेंट होत्या त्यापैकी 75% अनाउन्समेंट्स या फ्रक्टिफाय झालेल्या आहेत, त्या प्रत्यक्षात जमिनीवर येत आहेत. आणि त्यामुळे मला असं या ठिकाणी वाटतं की एक प्रकारे या कागदावरच्या अनाउन्समेंट्स नाहीत. एक गोष्ट अजून स्पष्ट केली पाहिजे, कारण अनेक वेळा लोकांचा गैरसमज असतो किंवा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज करून देतात. या इन्व्हेस्टमेंटचा जो कालावधी असतो, एक इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्यापासून ती पूर्णपणे अस्तित्वात येण्याकरता हा 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यात प्रोडक्शन होतं, वेगवेगळ्या टप्प्यात ती फ्रक्टिफाय होते. पण या सगळ्या इन्व्हेस्टमेंट जे सिरियस इन्व्हेस्टर्स असतात ते जमिनी घेतात, अप्रुव्हल्स घेतात, फायनान्शियल क्लोजर करतात आणि काम सुरू करतात, त्यालाच आपण एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट आली आहे असं समजतो. त्या दृष्टीनं ही 75% 2025चे जे काही आपले MOUs आहेत किंवा आपल्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी फ्रक्टिफाय झालेल्या आहेत. ज्या होऊ शकल्या नाहीत त्यातले काही गोष्टींमध्ये जिओपॉलिटिकल कारणं आहेत. काही देशांशी आपले जे काही संबंध आहेत ते मध्ये तणावाचे होते. अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे त्या येऊ शकलेल्या नाहीत. आता आपण जर याच्यामध्ये कोण कोण आलेलं आहे मी सगळे सांगणार नाही, पण आपण जर बघितलं SBG ग्रुप आहे, केनियस इंटरनॅशनल आहे, ब्रुकफिल्ड आहे, RMZ आहे, इंडो इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स आहे, या ठिकाणी आर्सेलर मित्तल आहे, IISM ग्लोबल आहे, ACME क्लीनटेक सोल्युशन आहे, टिल्मन ग्लोबल आहे, त्यानंतर TGH डेटा सेंटर आहे, हार्ली ऑफ लंडन आहे, SR आहे, TARQ सेमिकॉन आहे, कॅपिटल लँड आहे, ओपन AI आहे, प्रिन्स्टन डेटा ग्रुप आहे, एनव्हिडिया आहे, स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन आहे, या ठिकाणी त्यासोबत आयरन माउंटन आहे, STT टेलिमेडिया आहे, नोवोनेसिस आहे, IONQ आहे. आपले जे ग्लोबल ब्रँड्स आहेत 165 देशांमध्ये काम करणारा टाटा हा ग्रुप आहे, अडानी ग्रुप आहे, रिलायन्स ग्रुप आहे, JABL आहे, विसॉन आहे, घोस्ट वर्क्स आहेत, त्यानंतर या ठिकाणी कोकोकोला आहे, बॉश या ठिकाणी आहे, यासोबत M2M फेरीज आहे,
त्यामुळे अशी अनेक नावं आहेत की जे आपल्याला सांगता येतील. अतिशय मोठ्या इंटरनॅशनल कंपनीज की ज्यांचं नाव हे जगामध्ये आहे आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ही मानाची मानली जाते, अशा कंपनीजच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती आलेली आहे. यासोबत कुठल्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे जे आपले रेग्युलर क्षेत्र आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट येते आहे, ज्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग, AI डेटा सेंटर, AI टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, फॅब, सेमीकंडक्टर्स, GCCs. आपल्याला माहिती आहे नवीन वेव आता GCCची आहे, सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट येत आहेत. GCCs, हेल्थकेअर, फूड प्रोसेसिंग, रिन्युएबल एनर्जी, ग्रीन स्टील, EV, अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अँड ऑटोमोटिव्ह, शिप बिल्डिंग, सस्टेनेबिलिटी, एज्युकेशन, फिनटेक, लॉजिस्टिक, टेक्स्टाईल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक जी आहे ही आलेली आहे. विशेषतः नवीन शहरं काही आपण तयार करतोय हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आता इन्व्हेस्टमेंट आली कुठे, तर मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आलेली इन्व्हेस्टमेंट आहे. काही नवीन क्षेत्र देखील इन्व्हेस्टमेंट